मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवपूर्व काळामध्ये राजा हा प्रजेसाठी असतो वा नसतो हा ठरवण्याचा अधिकार प्रजेला नव्हताच. परंतु प्रजा मात्र राजासाठी आणि राजाची होती असे म्हटले जात होते. राजा हा ईश्वरी अंश आहे. त्याची आज्ञा पाळणे, प्रत्यक्ष परमेश्वरची आज्ञा पाळणे असा तत्कालीन जनतेचा त्यावेळेला सर्वसाधारणपणे समज करून देण्यात आला होता. त्यामध्ये धर्मप्रमुखांचा आणि धर्मग्रंथांचा प्रमुख वाटा होता. धर्मसत्ता व राजसत्ता यांचे साटेलोटे चालत असल्यामुळे बिचारा प्रजेला कोणी वाली नव्हता. दोन्ही सत्ताकडून तिच्या वाट्याला फक्त जाच आणि पिळवणुकीचे शिवाय दुसरे काही येत नव्हते. त्यामुळे प्रजेला या दोन्ही सत्ताबद्दल आदर वाटण्याचे काही कारणही नव्हते. राज्य हे परंपरागत चालत येत असल्यामुळे राजदंड हाच न्यायदंड व मृत्यूदंड असल्यामुळे त्याच्या कचाट्यात कोणी सापडले तर कुठे सुटत नव्हते ही प्रजा जाणून होते. त्यामुळे राजा हाच प्रमुख स्तर होता आणि तोच प्रमुख असल्यामुळे प्रजा ही गुलाम होती. आणि हे सारे बदलण्याचे काम शिवकालामध्ये शिवछत्रपतींनी केले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.